पाकिस्तान आणि तिथल्या दहशतवादाविरोधात भारताने सुरू केलेलं युद्ध सध्या तरी थांबले, मात्र भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंधूर नंतर पाकिस्तानचाच भाग असलेल्या तरीही विरोधात असलेल्या बलुचिस्तान प्रांताला मात्र आपल्या स्वातंत्र्याची चिन्ह दिसू लागली आहेत। त्यामुळे बलुचिस्तान भारताच्या बाजूने अगदी ठामपणे उभा असल्याचं दाखवतं। त्याचंच एक उदाहरण म्हणजे बलुचिस्तानने 16 मे रोजी पाकिस्तानात असलेल्या हिंगलज माता मंदिराच्या भव्य पुनर्निर्माणाची घोषणा केली आहे। यावेळेस बलुचिस्तान आणि भारत एक असल्याचं आणि भारताचे देवी दैवत हे देखील आमचे देवी दैवत असल्याचं बलुचिस्तानने जाहीरपणे म्हटलंय। पण हिंगलज माता मंदिराचा इतिहास काय ते सांगते। बलुचिस्तानच्या हिंगलज भागातील हिंगेल नदीच्या किनारी वसलेलं हे मंदिर हिंदूंच्या 51 शक्तिपीठांपैकी एक आहे। इथे देवी सतीचं शीर पडलं होतं, त्यामुळे सर्व शक्तिपीठांपैकी या स्थानाला महत्त्वाचं मानलं जातं। बलुची लोक या शक्तिपीठाला नानी पीर म्हणजे नानी मा म्हणून पूजतात। हा संपूर्ण भाग हा बलुच मुस्लिम लोकसंख्येचा आहे। इथं हिंदू अगदी अल्पसंख्याक आहेत। पाकिस्तानातल्या लाखो हिंदूंसाठी हे मंदिर श्रद्धास्थान आहे। भारतातल्या हिंदूंनाही हे मंदिर पाहण्याची ओढ आहे, मात्र विजा आणि सुरक्षेच्या कारणास्तव ते सध्याच्या घडीला शक्य नाहीये। पण बलुचिस्तान पाकिस्तानापासून स्वतंत्र झाला की हे मंदिर भारतातल्या हिंदूंसाठीही खुलं होईल अशी आशा आता व्यक्त केली जाते आणि त्यासाठीच बलुचिस्तानला पाठिंबा द्या अशी एक मोहीमही सोशल मीडियावरती सुरू करण्यात आली आहे।